नमस्कार मित्रांनो, हे आहेत ऑयस्टर मशरूम. मधल्या काळामध्ये ऑयस्टर मशरूमचं प्रोडक्शन करण्याच्या संदर्भामध्ये अनेक कंपन्यांनी खूप प्रयत्न केले होते. म्हणजे लोकांना ते ट्रेनिंग द्यायचे आणि बियाणं द्यायचे आणि त्यापासून लोक अशा पद्धतीने मशरूम आपल्या घरीच बनवू शकतात. आणि खूप लोक तो कोर्स करून हे मशरूम बनवायचे, परंतु त्याचं मार्केटिंग करता येत नाही लोकांना, कारण अर्थातच मशरूमचं लाईफ हे खूपच कमी असतं, अगदी 24 तास म्हणू शकतो आपण. आणि ते ड्राय करून विकण्याची प्रोसेस काय छोट्या प्रमाणात जेव्हा आपण मशरूम बनवतो त्यावेळी ती शक्य नसते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप लोक असे मशरूम बनवतात, प्रोडक्शन काढतात, परंतु थोड्या दिवसात त्यांचं ते बंदसुद्धा होतं. कारण वेळ आणि मार्केट याचं गणित जुळत नाही आणि त्याला जी अपेक्षित किंमत पाहिजे असते ते पण लोक द्यायला तयार नसतात. तर खरं म्हणजे या संदर्भामध्ये थोडी जागृती झाली तर प्रोडक्शन करणाऱ्यांना हा एक चांगला बिझनेस आहेच. पण खाणाऱ्या लोकांनी, विकणाऱ्या लोकांनी आणि प्रोडक्शन करणाऱ्या लोकांनी एकमेकाशी कुठेतरी समन्वय ठेवला तर कमी वेळेत जास्तीत जास्त लांब अंतरापर्यंत हे मशरूम अवेलेबल होऊ शकतात. सोशल मीडियाचा वापर त्यासाठी करणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीचं मशरूमचं, बटन मशरूम आणि ऑयस्टर मशरूमचं मार्केटिंग करणारे आमचे एक सहकारी आहेत. नमस्कार निलेशजी. नमस्कार. हे आमचे सहकारी आहेत निलेश गावकर. साधारण आठवडा बाजार, जे कणकवली, ओरस, कुडाळ हे 3 बाजार तरी आठवडा बाजार ते करतात आणि तिथे मशरूम अशा पद्धतीने विकतात. आणि त्यांचे काही ग्राहक तयार झालेले आहेत, त्यामुळे ते थोडी रिस्क घेऊन हे मशरूम विकतात. दुसरा मुद्दा, या मशरूम संदर्भामधली माहिती काय मी तुम्हाला वेगळी सांगायला नको. मशरूम खाणाऱ्यांना तर याची माहिती असतेच, परंतु गुगलवर तुम्हाला थोडं जरी सर्च केलात तुम्ही ऑयस्टर मशरूम म्हणून तर याची सगळी माहिती अवेलेबल आहेच. फक्त मी आज एक असा प्रयोग